आपण शांत झोपतो कारण सीमेवरती कोणीतरी जागा असतं। ऊन असो, वारा असो, पाऊस असो, बर्फ असो, निसर्गातील कुठलेही चक्र असो, हा जवान आपले संरक्षण करत असतो, देशाचे संरक्षण करत असतो। हेच खरे देशाचे जवान हे देशाचे राष्ट्रनायक असतात। आपण अशाच वीर जवानांनी ज्यांनी देशाची 26 वर्ष सेवा केली आणि आता ते सेवानिवृत्त झालेत, अशा जवानाशी संवाद साधणार आहोत। नमस्कार, मी प्रतीक मोरे आणि आपण पाहतात शक्ती न्यूज मराठी चॅनल। आज आपण आलो आहोत माणगाव तालुक्यातील भांडिवली या गावामध्ये। या भांडिवली गावाचे सुपुत्र निलेश भालेराव यांनी 26 वर्ष देशाची सेवा केली आणि आज ते सेवानिवृत्त झालेले आहेत। त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत की त्यांचे देशाची सेवा करतानाचे अनुभव काय होते। सर नमस्कार, मी स्वागत करतो आपल्या शक्ती न्यूज मराठी चॅनलमध्ये। सर्वप्रथम आपण आमच्या प्रेक्षकांना सांगा की आपण ज्या वेळेला BSF मध्ये सर्व्हिससाठी जात होतात त्यावेळेला ही BSF मध्ये जाण्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? माझे नातेवाईक, माझ्या गावची रहिवासी, तसेच आमच्या गावामध्ये एक मिलिटरी रिटायरमेंट माणूस होता। त्यांनी नेहमी मला प्रेरणा देत असायचा की तू जाऊ शकतो, तुझी हाईट बॉडी चांगली आहे, तर तू अशा डिपार्टमेंटकडे बोल, त्याने तुझा लाईफचा करिअरमध्ये काहीतरी फरक पडेल आणि तुझी लाईफ चांगल्या प्रकारे सुशोभित होईल। त्या प्रकारे मी BSFची आर्मी आणि CRPF अशा या चांगल्या फोर्सेसमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होतो आणि मी ठाण्यामध्ये 2099 ऑक्टोबर महिन्यामध्ये सिलेक्ट झालो। घरच्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती ज्या वेळेला आपण BSF मध्ये सिलेक्ट झालेत त्यावेळेला? माझ्या घरच्यांची तर पहिल्यापासूनच आवड होती, कोणीतरी देशाच्या रक्षणासाठी जावा। त्यांनी, माझ्या घरच्यांनी मला प्रोत्साहित केले की जा, तू करू शकतोस, तुझ्यामध्ये तुझी फिटनेस चांगला आहे, तुझं बनावट शरीराची अलग टाईपची आहे आणि तू जाऊ शकतोस आणि करू शकतोस। त्या प्रकारे मी सिलेक्ट केलं आणि मला पूर्ण माझ्या घरच्यांनी साथ दिला आणि मी आज यशस्वी 26 वर्ष देशाची सेवा करून सेवानिवृत्त झालो। नक्कीच 26 वर्ष आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला हा मोठा कालावधी झाला। या 26 वर्षामध्ये आपल्याला खूप सारे अनुभव आलेले असतील। ज्या वेळेला आपण BSF मध्ये लागले त्यावेळेला आपली पहिली पोस्टिंग कुठे झाली? माझी फर्स्ट पोस्टिंग मणिपूरमध्ये होती। मणिपूरमध्ये मी साधारण 2 वर्ष नोकरी केली। त्यानंतर माझी सेकंड पोस्टिंग बंगालमध्ये झाली। बंगालमध्ये मी 5 वर्ष नोकरी केली। बंगालमधून माझी पोस्टिंग परत मिझोरममध्ये झाली। मग मिझोरममध्ये हा एक डेंजर इलाका होता, त्यामध्ये माइंड मलेरिया हा असा रोगांचा प्रतिकार करून त्या ठिकाणी आम्ही 3 वर्ष सेवा दिली। यामध्ये सर्वात कठीण पोस्टिंग आपल्याला कुठली वाटली? कटिंग पोस्टिंग सर्वात मला अनुभव आला तो काश्मीरमध्ये 17,000 फुटावरती हाईट प्यार पोस्ट आणि त्या ठिकाणी मी राहिलो होतो। धनुष्य, प्यार, त्याच्यानंतर मी काबूल गेले, अशा ठिकाणी माझी पोस्टिंग होती। मी एका ठिकाणी 13 महिने राहिलो। 13 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी बहुत डिफिकल्ट असतं, बर्फामध्ये फाईट करून राहावं लागतं। खाण्यासाठी ड्रायवालं रेशन वगैरे असतं, सब्जी वगैरे, टमाटर वगैरे सप्लाय येत नाही, त्या प्रकारे तिथे भरपूर हार्ड नोकरी होती। निवृत्तीच्या दिवशी ज्या वेळेला आपण पुन्हा गावात आलात, जेव्हा घरी आलात त्यावेळेला आपलं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करण्यात आलं, त्यावेळेला आपल्या मनामध्ये काय भावना होत्या? त्या दिवशी देखील मला भरपूर खुशी झाली। 26 वर्ष सेवा एक लंबा सफर असतो आणि त्या सफर मी पूर्ण करून माझ्या ज्यावेळेस घरी परतलो त्यावेळेस माझ्या गावकऱ्यांनी, माझ्या नातेवाईकांनी, माझ्या परिवाराने चांगल्या प्रकारचं माझं स्वागत केलं आणि मला त्यातून माझं ऊर भरून आलं आणि मला खूप आनंद झाला। माझ्या परिवाराने देखील मला नोकरी करण्यात पूर्ण साथ दिला। आपल्या माध्यमातून आपण नवीन पिढीसाठी काय संदेश द्याल? मला तर वाटतंय अनेक साऱ्या अकॅडमी आहेत, त्याने आपली अकॅडमीमध्ये जॉईन करावं आणि आपली लाईफ चांगल्या प्रकारे सेट करण्यासाठी BSF, ITBP, CISF, आर्मी, आसाम रायफल अशा अनेक फोर्सेस आहेत, कोणत्या तरी फोर्समध्ये ट्राय करून त्यांनी आपला लाईफ सेटल करण्याचा प्रयत्न करावा, असं मी नवीन पिढीला सजेशन देऊ शकतो। जवान फक्त देशाचे संरक्षण करत नसतात तर ते करोडो भारतीयांच्या स्वप्नाचे रक्षण करत असतात। अशाच या जवानाबरोबर आपण संवाद साधला। आता आम्ही तुमची रजा घेतो। जय हिंद, जय भारत।